सगळ्यांना. तर आज मी एकटीच नमस्कार करते कारण की हा गाडी चालवतोय, ड्राईव्ह करतोय. आणि आज खूप रॅन्डम डे आलोय. आम्हाला खरंच कळत नाही की कुठे जायचंय, पण आम्हाला घरात बसून बसून खूप कंटाळा येतो. बसून बसून नाही म्हणजे घरात काम वगैरे करतो आम्ही, आणि आम्ही दोघंच असतो त्यामुळे सगळं काम करायला लागतं आम्हाला. अरे ठीक, हा आम्ही बच गया साला. कट करा का आम्हालाच. आणि कसं असतं, सुट्टी असते त्यामुळे ना मग सगळं A to Z करावं लागतं. जे आठवड्याभरात पेंडिंग असतं ना, मग ते सगळं करावं लागतं. आणि आम्हाला लोक बघताय इकडे, आणि तरी मी व्लॉग बनवते कारण की मी ठरवलं आता मी इंट्रोवर्ट नाही बनणार. इंट्रोवर्ट नाही, हा ते पण आहे. ब्लॉग साठी ते आपल्याला इंट्रोवर्ट नकोय. अजून लोक येत आहेत आणि मला लोक बघतील म्हणून तुम्हाला विचारतील की किसका चॅनल किसका आहे, आपका व्हिडिओ आहे का, आपका व्हिडिओ आहे का, आपका व्हिडिओ. हा, कारण की ना शूट करत होतो आणि मी ज्वेलरी परचेस करत होती. तो पण व्लॉग आहे तो बघा. तेव्हा मग तिने मला स्वतः विचारलं होतं की तुमचं युट्यूबवर चॅनल आहे का, जर तुमचं असेल चॅनल तर प्लीज प्रमोट करा आमची ज्वेलरी. आणि आता ऐकून असं थोडं बरं वाटतं की तुमचं पण चॅनल आहे का. म्हटलं हो, आमचं पण चॅनल आहे. असं सांगायला खूप असं वेगळं वाटतं आणि चांगलं वाटतं. ह्यानी माहित नाही, हा थोडासा लाजतो, मी हा लाजत नाही. असं बोलतो काय प्लेस मध्ये मोबाईल लाजत एकदम नाही. तोंडाजवळ घेऊन. वगैरे बघितलं ना, असं घ्यावंसं वाटतं खूप. असं डब्बे असं वाटतं की काय नाही म्हणजे असं ऑर्गनायझर असतात ना, असे डब्बे वगैरे, मला असं घ्यावंसं वाटते ठेवायला. मला खूप आवडते. भारती सिंग जे व्लॉग बनवते ना भाई, कुठेच घाबरत नाही ती. मस्त सगळे चालू ठेवते फोन आणि बॅक कॅमेराने काढते ना ते अशा फोन करून. तसं बनायचं आहे एकदम नीट. माझं अजून एक फेवरेट सेक्शन आहे, मी तुम्हाला दाखवते. कुठलं खूप आवडतं डायरीज. खूप कामाचं आता अभी के लिए. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. तिकडे कैची पण होती, ती पण खूप कामाची. ती नाही कैची, ती गवत कापायची. ती छोटी पडली रे वाली आहे बघ. मोठी पडेल. तुला मी घरी जाऊन बघते. ती लावली तर मग हे असे करायला, हे लावला की मोठा लागे. दिसत पण नाही. अरे नाही, लिहायचं पेन. सो वी आर डन विथ DIY शॉपिंग. आणि आम्ही जास्त काय नाही घेतलं. काय घेतलं आपण? गार्डनिंगचं सामान घेतलं, पॉट वगैरे. आणि एक मिनिट, हीच ती नर्सरी जिथून आम्ही प्लांट्स घेतले. नको आता आपल्याकडे प्लांट्स जे आहे त्याची केअर करणार. त्याची आपल्याला पहिला केअर करावं लागेल, नंतर आपल्याला नवीन प्लांट्स तू जोरात बोल यार. तू पहिले आपल्याकडे जेवढे प्लांट आहेत त्याचे पहिले आपल्याला केअर करावं लागेल, नंतर आपण पुढचे प्लांट बघूया कधी कुठलं. हा ना, एवढं हळू बोलतो ना, मला एडिट करताना असं होतं की मला सगळ्या त्या क्लिप्स ना कट कराव्या लागतात कारण की याचा आवाजच नसतो मोस्ट ऑफ. आम्ही सांगत होतो की मी जास्त काही सामान नाही घेतलं, असं गार्डनिंगचं पॉट वगैरे जाऊन ना एक रेसिपी बनवणार आहे कारण की मला ती खायची खूप इच्छा आहे. मला पण आमच्या लँग्वेज मध्ये म्हणजे आमच्या गावाकडे त्याला चिकुल्या बोलतो. मध्ये त्या रेसिपीला काय बोलतात हे आम्हाला नक्की सांगा, म्हणजे आम्ही तुम्हाला दाखवतो कसं बनवायचं ते. असं म्हणजे त्याच्यामध्ये आणि सोपं पण असतं, म्हणजे हार्ड नसतं ते. म्हणजे खायला कम्फर्ट फूड असतं, खायला पण असं वन पॉट मील म्हणतात ना ते चिकुल्या. आम्ही तुम्हाला तर आता आम्ही जस्ट घरी आलोय आणि आम्ही दोघं पण खूप थकलोय आणि आता रात्रीचे वाजले 10:30 आणि आमचं जेवण अजून पण बाकी आहे. आपण काय बनवणार आहे सांग? चिकुलिया. चिकुल्या म्हणजे डाळ ढोकळी. चिकुलिया आहे कोरियन डिश. ठीक आहे, ती कोरियन डिश आहे, ती आम्ही कधी कधी बनवतो. ते दाखवतो कसं दिसतं ते चिकुल्या. दाखवतो की कसं बनवायचं आणि टेस्ट करून पण दाखवतो की कसं झालंय. आणि जर चांगलं झालं तर नक्की ट्राय करा. पहिला मी टेस्ट करणार आहे, तुम्ही माझ्याकडनं फीडबॅक करू शकता. चला ओके. तर इकडे मी घेतली गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकणार आहे मी. ओवा टाकल्यानंतर थोडेसे मसाले, टेस्ट यायला त्याला. मसाले तुम्ही तळात ते टाकता बघा. बस फक्त लाल पावडर आणि हळद टाकली आणि मी केली पालकची पेस्ट आणि चमचा पडलेला आहे. पालकची पेस्ट केली, थोडीशीच केली आणि ना या पेस्टने मी हे पीठ मळणार आहे. तर हे पीठ आणि मीठ टाकायचं विसरले, तर आपल्याला मीठ पण टाकायचं आहे थोडंसं चवीपुरतं. कारण की चिकुल्यामध्ये डाळ ढोकळीमध्ये मेन ह्याला पण टेस्ट असते. आपल्या चपातीला कसं म्हणजे मसाला नाही टाकत आपण कारण की त्याला टेस्ट त्याच्यामध्ये असतं ना. तर
मला थोडी टेस्ट येण्यासाठी मसाले आणि मीठ वगैरे फास्ट फॉरवर्ड मध्ये वगैरे सगळं मळून घेतलंय. आणि ना याचं असं तुम्ही कुठे पण शेप टाकू शकता. मी असं स्क्वेअर स्क्वेअर टमाटर थोडेसे असे मऊ झाले ना की नंतर ही डाळ आहे, ही बघा ही डाळ आहे, तर ही डाळ पण त्याच्यामध्ये टाकायची. आणि नाही नाही ह्याच्यामध्ये मसाले पण टाकायचे. विसरली मी. असली मसाले चटचट हळद आणि थोडंसं आम्हाला तिखट आवडतं त्यामुळे आम्ही मिरची पावडर थोडीशी जास्त टाकतोय. आणि ही आहे कोरिअँडर पावडर, धणे पावडर, ती 1 चम्मच टाकली. बस एवढेच मसाले टाकायचे, अजून काही मसाले मी जास्त टाकत नाहीये. आणि शेवटला आपल्याला तुपाचा तडका द्यायचा आहे, तुपाचा आणि ड्राय चिली असतात ना त्याचा. तर ते आम्ही तुम्हाला शेवटी दाखवतो. आता ह्याच्यामध्ये फक्त डाळ टाकायची, ह्याच्यामध्ये फक्त डाळ टाकायची आणि डाळीला चांगलं बॉईल येऊ द्यायचं, म्हणजे ती मसाल्याची टेस्ट सगळी डाळीमध्ये येते. आणि मग डाळीला बॉईल आलं ना, मग हे सगळं जे आहे ते एक एक करून सोडायचं. असं स्पायसी आहे. मला ते थोडंसं चुम्मा फर्स्ट टाइम ट्राय केलंय. आणि मी ते माहिती आहे, पालक मस्त वाटतंय. गरम नसेल पालकची टेस्ट येते. नंतर तेव्हाच नाही येते, नंतर येते अंड्यावर मस्त आहे. खूप मस्त झालंय. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्ही ट्राय केला तर आम्हाला टॅग करायला विसरू नका, जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर. आणि आम्हाला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. सायली विथ बिपिन आमचं चॅनल आहे इंस्टाग्रामवर पण अकाउंट. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. जर तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर लोकांना पाठवा. जर वाईट वाटलं असेल तर आम्हाला सांगा. चला, गुड नाईट.